असं आहे, लोकांच्या स्वतः गेल्यानंतर इतरांच्या संदर्भात संशय निर्माण करणं हे स्वाभाविक आहे त्यांचा. कारण हम तो बदनाम हो सनम तुम्हें भी बदनाम करेंगे हा त्यांचा फंडा दिसतो त्यातून. मी वारंवार आता ते काय टेप घासत राहायची काय, आणि त्यांना काय म्हणायचं आहे, महाराष्ट्रातली सत्ता त्यांच्या हातून गेलेली आहे. जनता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या त्रिकुटांच्या हातात सत्ता देण्याची मानसिकता नाही आहे, त्यांची तयारी नाही, देणार नाही हा विश्वास आहे. आणि त्यामुळं पुन्हा असं काहीतरी बदनाम करायचं काँग्रेसला आणि नेत्यांना बदनाम करायचा, हे आता धंदे बंद केले पाहिजेत अजितदादांनी. असं बोलणं, प्रश्नार्थक बोलणं, तुम्ही गेलात सुखी राहा, दिल्या घरी सुखी राहा, पण दुसऱ्याकडे मात्र नजर टाकू नका, हा आमचा त्यांना सल्ला आहे. सरकार, मुख्यमंत्री आणि जरांगे हे बघून घेतील. मला वाटतं की तो त्यांचा प्रश्न आहे, आता त्यामध्ये आम्हाला पडण्याची गरज नाही. अरे 142 खासदारांना निलंबित केलं आणि पुन्हा कशाचं आंदोलन बोंबलाचा? म्हणजे तुम्हाला लोकशाहीचा गळा घोटायचा आणि गळा फाटतपर्यंत पुन्हा रस्त्यावर बोंबलायचा, हे धंदे बंद केले पाहिजेत. लोकांना मूर्ख बनवायचं तरी किती बनवायचं? म्हणजे काही हे हुशार आहेत आणि जनता मूर्ख आहे असं गृहीत धरून जे काही हे आंदोलन करतायत हे लोक, आता तुम्ही उतरा, येणाऱ्या काळात तुम्हाला रस्त्यावर आंदोलन उतरले की लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील, रस्त्यावरच लढवतील, हे लक्षात ठेवा. आगामी काळात कोण मुख्यमंत्री होणार हे सांगता येणार नाही. सगळ्यांचे अच्छे दिन येणार. फडणवीसांनी असं म्हटल्यामुळे भाजपमधील लोकांच्या तर आशा पल्लवित झाल्या. म्हटलं अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचं काय होणार असा प्रश्न. हे बघा, सत्तेसाठी वाटेल ते, हे आत्ताचं सरकार सत्तेसाठी वाटेल ते. त्यांना ना पक्ष, ना विचार, ना आयडिओलॉजी, ना कुठल्याही, मला वाटतं की ना कुठलाही इथिक्स याकडे आहे असं मला दिसत नाही. सत्ता ही यांच्यासाठी सर्वोच्च आहे आणि ज्या लोकांना सत्ता सर्वोच्च वाटते त्यावेळी जनतेला पायदळी तोडण्याचा किंवा हुकुमशाही प्रवृत्ती सुरू होते. आणि मला वाटतं की राज्यामध्ये तुमची सत्ताच येणार नाही तर मुख्यमंत्री कोणाचं काय ठरवत आहे? सत्तेतून बाहेर लोकांनी काढायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होईल, महाविकास आघाडीचा होईल, काँग्रेसचा होईल आणि महाविकास आघाडीचा होईल, हे तेवढंच करा. ज्यांचे जास्त निवडून येतील आमदार त्यांचा तो मुख्यमंत्री महाविकास आघाडीमधला होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.